सामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी दूरदृष्टीपूर्ण, प्रभावी आणि समाजाभिमुख योजना अंमलात आणल्या आहेत। या योजनांमुळे महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची नवी दिशा मिळत असून त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर अधिक भक्कम होत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी घरघंटी व शिलाई मशीन वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले। पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून राबवण्यात येत असलेल्या घरघंटी व शिलाई मशीन वाटप उपक्रमाचा पुढील टप्पा शनिवारीपासून सुरू झाला। काही दिवसांपूर्वी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता। शहरी भागातील प्रभाग 14 ते 20 मधील लाभार्थी महिलांना मशीनचे वाटप करण्यात आले। प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाअंतर्गत एकूण 4250 पात्र महिलांची निवड करण्यात आली। पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने महिलांना शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप करण्यात आले होते। शहरी भागातील लाभार्थी महिलांना मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप करून हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यात येत आहे। या कार्यक्रमावेळी सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून उपस्थित सर्वांना बालविवाह विरोधात शपथ देण्यात आली। जितक्या भगिनींना इथे आज या मशीन मिळत आहेत तितक्याच आपल्या भगिनी नाराज झाल्या, आम्हाला ती मशीन मिळाली नाही। काही इथे आल्या असतील, काही इथे आल्या नाहीत, पण त्या भगिनींना नाराज करून शासनाच्या माध्यमातून तुम्हाला या मशीन मिळवून द्यायला आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला। पण तुम्हाला प्रयत्न का केला? कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून, स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावा म्हणून। तर आम्हाला समाधान तेव्हा होईल जेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही कमावत्या व्हाल आणि या माध्यमातून आपल्या परिवाराला तुम्ही या ठिकाणी हातभार लावाल। उद्याच्या काळामध्ये लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचा विमानतळ झाल्यावर इथे ड्रायव्हिंग करणाऱ्या महिला पाहिजे, इथं जेवण बनवणाऱ्या महिला पाहिजे, इथे युनिफॉर्म शिवणाऱ्या महिला पाहिजेत आणि कितीतरी असे उद्योग आहेत। या उद्योगातून या सगळ्या परिसराला उद्याच्या काळामध्ये ऊर्जितावस्था येणार आहे। एक विमानतळ जेव्हा देशामध्ये नव्यानं वाढतो त्यावेळेला त्या देशाचा GDP इंग्लिश शब्द आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्या देशाचं उत्पन्न हे 1% वाढतं। कितीने वाढणार आहे या देशाचं? तर 37 लाख कोटी या देशाचं GDP आहे। 1% म्हणजे 37,000 कोटीनं या देशाचं उत्पन्न वाढेल। जेव्हा देशाचं 37,000 कोटीने वाढेल त्यावेळेला आपल्या पनवेल परिसरामध्ये त्याच्यातला जास्तीत जास्त वाटा हा राहायला पाहिजे। कसा राहील? जेव्हा तुम्ही कमवत्या व्हाल, आपल्या कुटुंबाला हातभार लावा तेव्हा। आजचा कार्यक्रम केव्हा यशस्वी होईल? जेव्हा तुम्ही उद्योजिका व्हाल तेव्हा तुम्हा सर्व या ठिकाणी भगिनींना उद्योजिका होण्यासाठी आमची या ठिकाणी शर्त आहे। अनेक महिलांना आज याच्यामध्ये आम्ही मदत करू शकलो नाही। जेव्हा तुमची निवड झाली तर तुमची निवड सार्थ ठरवणं ही तुमची जबाबदारी आहे। त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे अशी विनंती आपल्या सर्वांना करतो। माननीय जनार्दन भगत साहेब यांची पुण्यतिथी आणि जयंती ही चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलेलं आहे की जी माता भगिनी चांगला व्यवसाय करत असेल त्यांचे पॉइंट वर्षभर आपण बघणार आणि त्यांना पुन्हा एकदा बक्षीस स्वरूपात काय देता येईल का असंही आपण करणार आहोत। त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या जणींना शुभेच्छा देत असताना चांगला व्यवसाय करा। आपण जी काय शिलाई मशीन काय घरघंटी घेतलेली आहे ती कुठेतरी आहे, मग त्याच्यावर सामान पडलंय आणि ती वापरतच नाही असं करू नका। तुमचं मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जणींचं आपण कोण कोण व्यवसाय करते काय याची सगळ्यांची नोंद ठेवणार आहोत आणि ज्या चांगल्या व्यवसाय करतील त्यांना पुढच्या योजना ज्या आहेत या कशा अधिकाधिक चांगल्या मिळतील याच्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला मोर्चा हा पूर्णपणे सक्षमपणे तुमच्या पाठीमागे आहे। त्याच्यामुळे कुठलीही काही अडचण असेल तुम्हाला तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या भारतीय जनता पार्टीचा कोणी कार्यकर्ता असेल त्याच्याशी संपर्क करा आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता
जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं पनवेल महानगरपालिकेत पण भारतीय जनता पार्टीचंच सरकार आहे. त्याच्यामुळे आता प्रशासन आहे, पण आता 5 वर्ष होतं, पुन्हा निवडणुका येत आहेत. पुन्हा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार जर असेल तर आपल्याला अधिकाधिक योजना या चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. हा सगळा विश्वास आपल्या तुम्हा सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळे याच्या पुढे आपल्याला अधिकाधिक सक्षम व्हायचं असेल तर तुमची सगळ्यांची साथ या आमच्या इथल्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्याला द्या. कुठलाही तुम्हाला समस्या असेल भाजपच्या कार्यकर्त्याला सांगा, तो तुमचा सोडवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना व्यवसायासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माझ्या पनवेलमध्ये राहणारी जी महिला आहे, आज केवळ 1500 रुपये मिळतं म्हणून आनंदित नाहीये, तर तिला स्वतःचं हक्काचे तिच्या हातामध्ये पैसे आल्यामुळे ती व्यवसाय करू शकते, वस्तू विकत घेऊ शकते आणि आज तिला कुणासमोर 500 किंवा 1500 रुपयासाठी हात पसरण्याची गरज नाहीये. एवढा स्वाभिमानी आम्हाला केलेला आहे. पुन्हा एकदा मी दादांचे खूप खूप आभार मानते की आम्हाला प्रत्येक वेळेला नवऱ्याकडे भावाकडे पैसे मागावे लागत होते. आज आम्ही स्वयंपूर्ण आणि रोजगारासाठी आमच्याकडे नक्की मला वाटते दादा तुम्ही म्हणताय की केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत, पण मी पुन्हा एकदा सांगते की या योजना आमच्यापर्यंत आपण पोहोचल्यात म्हणून आज आम्ही पायावर उभा आहोत. एवढंच मी बोलते. धन्यवाद. त्याचबरोबर पनवेलमध्ये अशा विविध योजना येत राहतील. आजही स्वयंरोजगाराची योजना आपल्यासाठी इथे आलेली आहे. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करत असताना आम्ही महिलांसाठी जे काही गर्भाशय कॅन्सर होतो, ज्याला आपण सर्वायकल कॅन्सर बोलतो, त्यासाठी वॅक्सिन उपलब्ध करून दिला. पालिकेच्या माध्यमातून 1000 मुलींना त्या वॅक्सिन पालिकेतनं फ्री दिला. त्याच धर्तीवर आमदार साहेबांनी आपल्या संपूर्ण पनवेल शहरातील मुलींना वयोगट 18 पर्यंत 1000 वॅक्सिन परत मोफत उपलब्ध करून दिल्या आणि एका वॅक्सिनची किंमत साधारणतः 2,500 ते 5,000 असते. अशा हजारो मुलींना वॅक्सिन अवेलेबल करून दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करते. कारण एक पाऊल कॅन्सर मुक्तकडे, कुठल्याही कॅन्सरला आतापर्यंत औषध नाही आहे, परंतु फक्त सर्वायकल कॅन्सरला औषध आहे आणि त्याचाही प्रयत्न आपण पालिकेतनं केलेला आहे. पालिकेमध्ये विविध बचत गटांचं काम चालतं. त्यामध्ये बचत गटांना लोन देणे, विविध बचत गटांच्या मार्फत प्रशिक्षण होतात. आत्ताच आम्ही काल एका प्रशिक्षणमध्ये जाऊन आलो आहे की पालिकेमार्फत फ्रीमध्ये तुमचं पार्लरचे कोर्सेस होत आहेत. त्याचबरोबर बेकिंग कुकिंग क्लासेस होत आहे, रिक्षा कोचिंग क्लास आहे, 4 व्हीलर ड्रायव्हिंग क्लासेस आहे. अशा विविध माध्यमातून संपूर्ण महिलांना सक्षमीकरणाचं काम हे पनवेल महानगरपालिकेतनं करण्यात आलेलं आहे. आज आपण पाहत आहोत देशाचे आमचे नेते मोदी साहेब सातत्याने महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असतात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सातत्याने महिला सक्षमीकरण करत असतात आणि तसेच आमचे पनवेलचे आमदार या तुमच्यासाठी आज घरघंटी आणि शिलाई मशीन घेऊन आलेत. त्या आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या प्रयत्नातून आज हा कार्यक्रम होत आहे. आज मी आमदार साहेबांच्या प्रसंगाच्या माध्यमातून आभार मानतो आहे. अनेक कार्यक्रम महापालिकेच्या माध्यमातून असू द्या, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असू द्या, सातत्याने महिला सक्षमीकरणाचे काम आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी करत असतात. आज देखील त्याचा एक छोटासा भाग म्हणून 4,200 घरघंटे आणि शिलाई मशीन, त्याचा अंदाजे खर्च 7 कोटी इतका भरीव आपल्या महिलांसाठी आज मंजूर करून आणला. पनवेलच्या विधानसभेमध्ये माझ्या भगिनींना स्वयंरोजगारच्या माध्यमातून शिलाई मशीनचं काम असू द्या, घरघंटीच्या माध्यमातून चक्कीचं काम असू द्या, छोटासा रोजगार मिळण्याकरिता या ठिकाणी आमदार साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आज जे तुम्हाला शिलाई मशीन आणि घरघंटी मिळणार आहे त्यातून तुमच्या पायावर उभ्या राहण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. मार्केट यार्ड येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, गणेश कडू, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, एकनाथ गायकवाड, प्रभाकर बहिरा, रघुनाथ बहिरा, मुकीत काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, डॉक्टर सुरेखा मोहोकर, रुशाली वाघमारे, राजेश्री वावेकर, वर्षा नाईक, नीता माळी, रेणुका मोहोकर, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, रुपेश नागवेकर, उमेश इनामदार, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, संतोष पवार, ॲडव्होकेट चेतन जाधव, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष हिमेश बहिरा, सपना पाटील, भीमराव पोवार यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.